समाजभूषण बाजीराव तिडके यांच्या पत्नी सौ बबिता, ज्यांना आदराने काकू म्हटले जाते, यांचे कर्तृत्व आणि योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन त्याग, निष्ठा, कठोर परिश्रम आणि कौटुंबिक एकसंधता टिकवून ठेवण्याचं उत्तम उदाहरण आहे. काकूंचे आगमन आणि सुरुवातीचे दिवस. काकूंचा तिडके घराण्यात प्रवेश लक्ष्मीच्या पावलांनी झाला असे म्हटले जाते. त्यांच्या येण्याने घरात समृद्धी आणि भरभराट आली. बाजीराव तिडके यांच्या पाठीशी त्या नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिल्या. रोजीरोटीसाठी बाजीरावांना बाहेरगावी जावे लागले असो किंवा कोणतेही कष्ट करावे लागले असोत, काकूंनी कधीही तक्रार केली नाही किंवा टाळाटाळ केली नाही. त्यांचे बालपणही संघर्षमय होते. लहान वयातच पित्याची छत्रछाया गमावल्यामुळे त्यांच्या एकुलत्या एक भावाने त्यांचा सांभाळ केला आणि आपत्तीतून संधी निर्माण करण्याचे संस्कार त्यांच्यावर बिंबवले. या संस्कारांमुळेच त्यांनी सासरच्या घरी आपले कर्तृत्व सिद्ध केले. मोलमजुरी असो किंवा शेतमजुरी असो, काकूंनी कधीच माघार घेतली नाही. पारिवारिक समृद्धी आणि संस्कारांची जपणूक. काळानुसार तिडके परिवार समृद्ध होत गेला, परंतु काकूंनी आपले संस्कार कधीही सोडले नाहीत. त्यांनी संपूर्ण तिडके परिवाराला एकसंध ठेवण्याचे भगीरथ कार्य अत्यंत कौशल्याने पूर्ण केले. त्यांना बाजीरावांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती किंवा कोणतीही अवास्तव मागणी नव्हती. बाजीरावांच्या प्रतिष्ठेला साजेसेच त्यांचे वर्तन नेहमी राहिले. अन्नपूर्णा आणि आदरातिथ्य. घरातील अन्नपूर्णा म्हणून काकूंनी ख्याती मिळवली होती. याचा अर्थ त्यांनी केवळ कुटुंबाचे पोट भरले नाही, तर प्रेम आणि आपुलकीने सर्वांना तृप्त केले. बाजीरावांच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती आदरातिथ्याशिवाय परत गेली नाही. हे त्यांच्या प्रेमळ आणि आदरातिथ्यशील स्वभावाचे द्योतक आहे. बाजीरावांच्या यशामागे काकूंचा हात. या सर्व गुणांमुळेच काकूंची साथ बाजीरावांच्या सिद्धीस चार चांद लावणारी ठरली. त्यांच्या यशामागे काकूंचा कणखर पाठिंबा, निस्वार्थ सेवा आणि कुटुंबाला एकसंध ठेवण्याची क्षमता हेच प्रमुख कारण होते. त्या केवळ अर्धांगिनी नाहीत, तर बाजीरावांच्या आयुष्यातील आणि त्यांच्या कार्यान्वयनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत. थोडक्यात काकू ह्या एक कर्तृत्ववान, संयमी, निस्वार्थी आणि दूरदृष्टीच्या महिला आहेत. त्यांनी केवळ आपले कुटुंबच नाही, तर संपूर्ण परिवाराला संस्कार आणि प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवले. त्यांचे जीवन हे भारतीय संस्कृतीतील एका आदर्श गृहिणीचे आणि समाजसेविकेचे प्रतीक आहे.